नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे डाळ आणि तांदळाचा ढोकळा। तर त्यासाठी साधारणतः 3 वाट्या तांदूळ घेतलेत मी, 1 वाटी हरभरा डाळ आणि 1 वाटी उडीद डाळ। तर ते दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि साधारणतः 5 ते 6 तास भिजवण्यासाठी ठेवलं होतं। तर मी ॲक्च्युली दुपारी भिजण्यासाठी घातलं होतं आणि रात्री मी आता त्याचं ते वाटून घेते आहे। तर डाळ पण खूप छान भिजली आहे, फुगली आहे चांगली। आणि हे मिश्रण जे आहे तर ते अगदी छान असं वाटून घेणार आहे मी। तर इडलीसाठीचं जे बॅटर असतं ना त्याच पद्धतीने मी हे सर्व जे मिश्रण आहे तर ते बनवून घेणार आहे। कारण पाणी जे आहे तर त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे त्याच्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो। तर त्यामुळे मी वाटणात तर जास्त पाणी वापरलं नाही आहे आणि बघू शकता तुम्ही अगदी निम्म्याला पण थोडं कमी इतकं पीठ होतं आणि अख्ख्या रात्रभर मी ते ठेवून दिलं होतं भिजण्यासाठी, फर्मेंट होण्यासाठी। तर बघू शकता अगदी छान फुगलं आहे आणि ते बऱ्यापैकी फर्मेंट पण चांगलं झालं आहे आणि ते थोडंसं सांडलं आहे। तर ते सांडलं जातं बऱ्याच वेळा जास्त फुगल्यामुळे। तर त्याखाली प्लेट ठेवायची राहून गेली होती आणि आता त्यातलं थोडंसं बॅटर घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं आधी आणि ते छान मिक्स केलं आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर मी परत एकदा ते छान एकत्र मिक्स केलं आहे। त्यानंतर सोडा आहे खायचा तो आणि त्यावर थोडंसं लिंबू पिळलं आहे आणि हे जे बॅटर आहे तर ते परत एकदा छान मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे। आणि मी हे जे बॅटर आहे, हा जो ढोकळा आहे तर तो जे केकचं भांडं आहे त्यामध्ये बनवणार आहे। तर पाणी मी गरम करण्यासाठी ठेवू दिले आणि केकचं भांडं आहे तर त्याला जे तेल स्प्रेड करून घेतलं आहे जेणेकरून ढोकळा चिकटणार नाही। आणि त्यानंतर जे बॅटर आहे बनवलेलं तर ते ॲड केलं आहे मी त्या भांड्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे भांडं आहे तर ते आपल्याला वाफवण्यासाठी ते पातेलं जे ठेवलं आहे त्यामध्ये ठेवायचं आहे। तर मी पाणी ॲड केलं होतं आधी आणि गॅस पण चालू केला होता। तर पाणी बऱ्यापैकी गरम व्हायला लागले। तर खाली जे आहे तर त्यांनी स्टँड ठेवलं आहे आणि त्यावर हे जे भांडं आहे ढोकळ्याचं तर ते ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर त्यावर झाकण ठेवून त्याला एक 15 ते 20 मिनिट आपल्याला स्टीम द्यायची आहे। तर पहिले तर 5 ते 7 मिनिट मी फुल गॅसची फ्लेम केली आहे कारण पाणी जास्त गरम झालं नव्हतं आणि त्याच्यानंतर मी मीडियम फ्लेमवर हा जो ढोकळा आहे तर तो वाफवून घेतला। तर बघू शकता तुम्ही। तर आता त्याचा जे कडा आहे तर त्या मी सुरीने सोडून घेते आणि त्याचे चौकोनी काप करून घेणार आहे मी। तर अतिशय सोपी रेसिपी आहे, टेस्टला तर अतिशय छान लागते आणि लहान मुलांच्या टिफिनमध्ये जर स्नॅक्स काही द्यायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकता। थोडीशी वेगळी रेसिपी आहे आणि टेस्टी पण आहे। तर बघू शकता तुम्ही ते छान असे कट करून झालेले आहेत आणि मी ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आणि त्याच्यासाठीची जी फोडणी आहे तर मी पूर्ण सगळे ढोकळे एका प्लेटमध्ये काढून त्यावर फोडणी देणार आहे। तर बघू शकता तुम्ही सर्व जे ढोकळे आहेत तर ते काढून घेतलेत आणि तेल जे आहे तर ते पण अगदी कडकडीत असं गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये मी साधारणतः 1 चमचाभर जिरं टाकलं। कढीपत्त्याची पानं आहेत 4-5, ती पण बारीक चिरलेली आहेत, ती पण ॲड केलेत आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या 2 बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या ॲड केलेत आणि त्याच्यानंतर हे जे आहे मिश्रण तर ते चमच्याने पूर्ण ढोकळ्यावर मी चांगलं स्प्रेड करून घेणार आहे आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी तयार आहे। तुम्ही सॉससोबत खा किंवा हिरव्या चटणीसोबत खा, अतिशय टेस्टी लागतो। जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। धन्यवाद।